नमस्कार. स्मार्ट उद्योग मिशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्किल इंडिया ट्रेनिंग सेंटरचं ॲक्रेडिटेशन व इन्स्पेक्शन बद्दल माहिती देणार आहे. यामध्ये आज आपण बघणार आहोत की इन्स्पेक्शन करत असताना आपण कोणकोणती काळजी बाळगली पाहिजे आणि आपलं सेटअप कसं केलं पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत व काय केलं नाही पाहिजे, हे या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण बघू की ग्रेडिंग मेट्रिक्स कसे आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टीला किती मार्क दिलेले असतात हे आपण बघू. ॲक्रेडिटेशनसाठी टोटल स्कोअर मार्किंग आहे 50 गुणांची. जे 50 गुण वाटले जातात ते खालीलप्रमाणे. तर सर्वप्रथम आहे 1 नंबर सेंटर एरिया, याच्यासाठी 7 गुण दिलेले आहेत. हे 7 गुण कसे वाटप केलेत, तर सर्वप्रथम आहे सेंटर एरिया जर तुमचा 1500 स्क्वेअर फूट पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 गुण भेटेल. तो सुद्धा एरिया डेडिकेटेड टू स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे स्किल इंडिया प्रोग्रामसाठी डेडिकेटेड प्लेस पाहिजे तर तुम्हाला 1 गुण भेटेल. जर तुमचा ट्रेनिंग सेंटरचा एरिया 1500 स्क्वेअर फूट पासून ते 3000 स्क्वेअर फूट पर्यंत असेल तर त्यास 3 गुण दिले जातील. जर तुमचा ट्रेनिंग सेंटरचा एरिया 3000 पासून ते 5000 स्क्वेअर फूट पर्यंत असेल तर त्याला 5 गुण दिले जातील. आणि ट्रेनिंग सेंटरचा एरिया जर 5000 स्क्वेअर फूट पासून ते त्याच्या पुढे असेल तर त्याला 7 गुण दिले जातील. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला 7 गुण मिळतील. सेकंड आहे तुमचा टाईप ऑफ बिल्डिंग ऑफ द ट्रेनिंग सेंटर. याच्यामध्ये थोडंसं ज्यावेळेस तुम्ही काप फॉर्म सबमिट कराल त्यावेळेस तुम्ही लक्षपूर्वक ह्या गोष्टी करा. जर तुम्ही तुमची बिल्डिंग ही जर ओन बिल्डिंग असेल, पूर्ण बिल्डिंग डेडिकेटेड प्लेस असेल तुमच्या ट्रेनिंग सेंटरचा, तर तुम्हाला 6 गुण दिले जातात. आता त्याच्यामध्ये सुद्धा एखादं नॉन फंक्शनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमची एखादी कॉलेज किंवा शाळा जे की बंद पडलेलं आहे, जसं DEDचे कॉलेज बंद पडलेले आहेत, ITI कॉलेज बंद असतील, आणि ते सेंटर जर तुम्ही स्किल इंडियासाठी डेडिकेटेड केलं तर तुम्हाला तिथे 6 गुण मिळतील. आणि स्टँड अलोन बिल्डिंग म्हणजे पूर्ण बिल्डिंग जी की स्किल इंडियाच्या कामाला यूज होते, त्यासाठी तुम्हाला 6 गुण दिले जातात. जर तुमची बिल्डिंग ही इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, त्या सेंटरमध्ये समजा एखादी फॅक्टरी असेल किंवा कमर्शियल एखादे कोणते दुकानं असतील किंवा इंडस्ट्री असेल तर तिथे तुम्हाला 4 गुण मिळतील. जर तुमचं ट्रेनिंग सेंटर हे एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजेच कॉलेज, शाळा, ITI कॉलेजमध्ये असेल आणि त्या शाळेत किंवा ITI कॉलेजमध्ये तुम्हाला डेडिकेटेड प्लेस दिलेला असेल किंवा डेडिकेटेड फ्लोअर दिलेला असेल तर तिथे तुम्हाला 2 गुण दिले जातात. ओके. त्याच्यानंतर तुमचा तिसरा पॉइंट येतो ट्रान्सपोर्टचा. तुमचं ट्रेनिंग सेंटर हे पब्लिक ट्रान्सपोर्ट पासून किती जवळ आहे, म्हणजे बस स्टँड, मेट्रो स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन पासून किती जवळ आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक खेडेगावात हे बस स्टँड आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 गुण भेटतात. 0 ते 3 किलोमीटरच्या आसपास जर तुमचं बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन असेल तुम्हाला 5 गुण दिले जातात. तर सगळ्याच खेडेगावामध्ये किंवा सगळ्याच सेंटरला जे जवळचं बस स्टँड आहे ते तुम्ही द्या 3 किलोमीटरच्या आतमध्ये, म्हणजे तुम्हाला इथे 5 गुण भेटतील. जर तसं नसेल तर तुम्हाला ह्यानुसार तुमचे मार्क कमी कमी होत जातील. ओके. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे CCTV कॅमेरा विथ CCTV रेकॉर्डिंग फॅसिलिटी. फक्त CCTV लावून चालत नाही, तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग फॅसिलिटी असणे गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये जर समजा मार्किंग कशी डिवाइड आहे बघा, 4 गुणे कसे डिवाइड आहेत. जर तुमच्या अवेलेबिलिटी ऑफ CCTV कॅमेराज विथ CCTV रेकॉर्डिंग फॅसिलिटी इन ऑल द क्लासरूम्स, लॅबोरेटरी, काउन्सिलिंग एरिया अँड रिसेप्शन एरिया, म्हणजे तुमच्या सर्व क्लासरूममध्ये, सर्वच लॅबमध्ये आणि काउन्सिलिंग एरिया आणि रिसेप्शनमध्ये जर तुमचे CCTV असेल तर तुम्हाला 4 गुण भेटतील. ओके. आपल्याला कुठेही कॅमेरे लावायचे नाहीत. आमच्याकडे 20 कॅमेरे आहेत, 16 कॅमेरे आहेत,
इथे लावलाय, पार्किंगमध्ये लावलाय, पॅन्ट्रीमध्ये लावलाय, पण त्या गोष्टीला काही मिनिंग नाही. फक्त आणि फक्त तुमचे क्लासरूम जितके असतील तेवढे क्लासरूम, लॅबोरेटरी जेवढे असतील तेवढे लॅबोरेटरी, काउन्सिलिंग एरिया असेल त्या काउन्सिलिंग एरियामध्ये आणि रिसेप्शन एरिया इतक्या ठिकाणीच तुमचं कॅमेरे असणे गरजेचं आहे. अदर ठिकाणी लावून काही फायदा नाही. असेल तर काही अडचण नाही, पण नसलं तर तुमचे मार्किंग कमी होईल. आता याच्यामध्ये जर समजा तुमचे ग्रेड काम मार्क कुठे कमी होतील, जर समजा इन ऑल द क्लासरूम अँड लॅबोरेटरीज बट नॉट इन अदर एरिया, म्हणजे जर फक्त तुमच्या क्लासरूम आणि लॅबमध्ये सीसीटीव्ही आहे आणि काउन्सिलिंग आणि रिसेप्शन मध्ये जर सीसीटीव्ही नाही, तर तुमचे मार्क दोन मार्क होतील. ओके. तसंच जर समजा तुमचे 50% क्लासरूम, म्हणजे तुमच्याजवळ 2 क्लासरूम असतील आणि 2 लॅब असतील, त्यापैकी तुम्ही एका क्लासरूम मध्ये आणि एका लॅबमध्ये जर तुम्ही सीसीटीव्ही लावला तर तुम्हाला फक्त 1 गुण भेटेल. ठीक आहे. तसंच तुमचं कुठेही जर कॅमेरे नसतील, फक्त एका क्लासरूम मध्ये लावले किंवा रिसेप्शन मध्ये लावले, तर तुम्हाला 0 गुण भेटतील. ठीक आहे. तर हे तुम्हाला सेंटर एरिया, टाईप ऑफ बिल्डिंग आणि ट्रान्सपोर्ट आणि सीसीटीव्ही बद्दल तुम्हाला इथे ग्रेडिंगची माहिती दिलेली आहे. तसंच पुढची गोष्ट, आता हे 5 नंबरचा पॉईंट, डिफरंटली एबल्ड फ्रेंडली ट्रेनिंग सेंटर. डिफरंटली एबल्ड फ्रेंडली ट्रेनिंग सेंटर याच्यासाठी टोटल 4 गुण दिलेले आहेत. आता हे 4 गुण कशासाठी आहेत, तर तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये एखादा हँडिकॅप व्यक्ती येतो, त्या हँडिकॅप व्यक्तीसाठी तुम्ही काय काय फॅसिलिटी दिलेली आहेत. तर त्यांच्यासाठी फॅसिलिटी काय असतील, तर आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये येण्यासाठी रॅम्प, लिफ्ट आणि डिफरंटली एबल्ड वॉशरूम, या 3 गोष्टींची आवश्यकता असते. तर त्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्हाला 4 गुण दिले जातात, म्हणजे 4 पैकी 4 गुण तुम्हाला भेटतील. जर तुमचं ट्रेनिंग सेंटर हे ग्राउंड फ्लोअरला आहे आणि फक्त त्याच्यामध्ये लिफ्ट किंवा वॉशरूम ह्या 2 गोष्टी असतील आणि रॅम्प नसेल, तर तुम्हाला 2 गुण भेटतील. आणि जर रॅम्प आणि वॉशरूम असेल, लिफ्ट नसेल, तर तुम्हाला 2 गुण भेटतील. म्हणजे तिघांपैकी कुठल्याही 2 वस्तू असतील तर तुम्हाला 2 गुण भेटतील. हे कुठे फर्स्ट फ्लोअरवरती असेल तर. जर ग्राउंड फ्लोअरला असेल तर तुम्हाला लिफ्टची गरज नाही. तसंच इथे ग्रेडिंग कमी होत जाणार. जर तुमच्याजवळ कुठलीच सुविधा नसेल तर तुम्हाला 0 मार्क भेटेल. पुढे नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट आहे प्रोजेक्टर इन क्लासरूम. आता इथे प्रोजेक्टर घेत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अवेलेबिलिटी ऑफ एनी टाईप ऑफ प्रोजेक्टर इन ऑल क्लासरूम. जर तुमच्याकडे प्रत्येक क्लासरूममध्ये जर प्रोजेक्टर असेल तर तुम्हाला 4 गुण भेटतात, जे की पूर्णच्या पैकीच्या पैकी मार्क आहेत. जर तुमच्याकडे 50% क्लासरूममध्ये जर प्रोजेक्टर असेल तर तुम्हाला 2 मार्क भेटतील. म्हणजे 2 क्लासरूम आहेत, 2 पैकी जर एका क्लासरूममध्ये प्रोजेक्टर आहे आणि एकामध्ये नसेल तर तुम्हाला 2 गुण भेटतील. जर प्रोजेक्टर नसेल तर 0 मार्क भेटेल. तसंच 7वा पॉईंट आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ज्याचे 4 गुण आहेत. ह्याच्यामध्ये 1 MBPS पेक्षा जास्त लाईन असली पाहिजे. आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी कुठे पाहिजे, बघा, अवेलेबिलिटी ऑफ द इंटरनेट कनेक्टिव्हिटी ॲट द ट्रेनिंग सेंटर नेसेसरीली ॲट द IT कम्प्युटर लॅब विथ स्पीड ऑफ 1 MBPS. म्हणजे तुम्हाला फक्त IT लॅबमध्ये तुमचं इंटरनेट कनेक्शन पाहिजे. ओके. तर त्यासाठी तुम्हाला 4 गुण आहेत. स्पीड कमी झाली, 512 पेक्षा कमी झाली तर 2 गुण, 512 पर्यंत असेल तर 2 गुण, त्याच्यापेक्षा कमी असेल तर 0 गुण. आता पुढचं आहे ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ॲडिशनल फॅसिलिटी काय आहेत, त्याच्यासाठी 4 गुण आहेत. तर ते 4 गुण कसे आहेत, तर अवेलेबिलिटी ऑफ पॅन्ट्री आणि पार्किंग. जर तुमच्याकडे पॅन्ट्री आणि पार्किंग आहे तर तुम्हाला 4 गुण भेटतील. पॅन्ट्री म्हणजे चहा पाण्याची व्यवस्था जी आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आपल्या स्टाफसाठी करणार आहोत ते. ओके. जर समजा याच्यापैकी दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट तुमच्याकडे असेल, पॅन्ट्री किंवा पार्किंग पैकी, तर तुम्हाला 2 गुण भेटतील. अदरवाईज तुम्हाला 0 मार्क भेटतील. तसेच 9वा पॉईंट आपण बघू, IT कम्प्युटर लॅबोरेटरी फॅसिलिटी. याच्यासाठी आहे 4 गुण. बघा, तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये डिजिटल लिटरसी लॅब म्हणजे सॉफ्ट स्किलसाठी कंपल्सरी नाही, पण असेल तर तुम्हाला 4 गुण भेटतील.
त्याच्यामध्ये काय असतं की 200 स्क्वेअर फूटची 10 कम्प्युटरची विथ AC तुम्हाला एक लॅब बनवावी लागेल. टेलरिंगचा कोर्स असेल, ॲपेरियलचा किंवा ब्युटी पार्लर असेल, हेल्थ केअर असेल, प्लंबिंग असेल किंवा अदर कोणतेही जॉब रोल असेल, तर त्याच्यासाठी जर समजा तुम्ही एक्स्ट्रा 200 स्क्वेअर फूटची एक 10 कम्प्युटरची लॅब जर तुम्ही क्रिएट केली, तर तुम्हाला डायरेक्ट 4 गुण इथे भेटतात. जर समजा तुम्ही IT लॅबमध्ये AC नाही लावला, तर तुम्हाला 2 गुण भेटतात. पण आता त्यांनी AC कंपल्सरी केलाय, म्हणजे तुम्हाला 4 गुण घेण्यासाठी AC लावावंच लागेल तिथे. जर IT लॅब नाही बनवली तर 0 मार्क भेटतील. तसंच IT लॅबमध्ये अजून एक विषय असा आहे की काही कोर्सेस असे आहेत की त्या कोर्सची लॅब ही डिजिटल लिटरसी लॅब म्हणून सुद्धा ऍड होऊ शकते. जसं डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर हा जॉब रोल आहे, त्याची लॅब ही डिजिटल लिटरसी लॅब म्हणून सुद्धा मानली जाते. त्याच्यामुळे तो कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा लॅब बनवायची, IT लॅब बनवायची गरज नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 10वा पॉईंट आपण बघू, पॉवर बॅकअप फॅसिलिटी. जर आपल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये UPS, इन्व्हर्टर, जेनसेट किंवा कुठल्याही प्रकारचं पॉवर बॅकअप असेल, तर तुम्हाला 3 गुण दिले जातील. ओके, त्याच्यानंतर 11वा पॉईंट आहे लायब्ररी फॅसिलिटी. आता लायब्ररी फॅसिलिटीसाठी 3 गुण दिलेत, तर ही लायब्ररी फॅसिलिटी असते काय, तर तुमच्या सेंटरमध्ये तुम्ही जो जॉब रोल घेतलेला आहे किंवा जॉब रोल घेतले आहेत, त्या प्रत्येक जॉब रोलचे 5 पुस्तकं, त्या जॉब रोलशी निगडीत असलेले 5 पुस्तकं तुम्हाला तेथे ठेवायचं आहे. असं नाही की कपाट भरून पुस्तकं ठेवलेली आहेत, कोणतेही पुस्तकं असतील, तर त्या गोष्टीला मिनिंग नाही. तुमच्या जॉब रोलला निगडीत असलेले ॲटलिस्ट 5 बुक्स ॲज पर जॉब रोल हे तुम्हाला ठेवायचे आहेत, तर त्याच्यासाठी 3 गुण आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 12वे पॉईंट आपण घेऊ, एअर कंडिशन AC फॅसिलिटी, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. तर हे कसे, तर अवेलेबिलिटी ऑफ एअर कंडिशनिंग इन ऑल क्लासरूम. जर तुम्ही जितकेही जॉब रोल घेतलेत आणि जितकेही तुमच्याजवळ क्लासरूम आहेत, त्या प्रत्येक क्लासरूमसाठी तुम्हाला एक AC कंपल्सरी आहे. जर समजा तुम्ही 2 क्लासरूम आहेत तर 2 AC लावावे लागतील. दोन्ही क्लासरूममध्ये एक AC लावला तर तुम्हाला 2 गुण भेटतील. जर 2 क्लासरूम पैकी फक्त एकालाच क्लासरूमला AC लावला तर तुम्हाला 1 गुण भेटेल. जर नाही AC लावला तर 0. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुमचे टोटल स्कोअर ॲक्रेडिटेशन आहे 50 गुणांचे. ओके, आता हे 50 गुण तुम्ही काय काय फॅसिलिटी देता तिथे जागेच्या नुसार किंवा हे आपण आता पाहिल्याप्रमाणे हे जागा आहे, टाईप ऑफ बिल्डिंग आहे, ट्रान्सपोर्ट आहे, CCTV आहे, डिफरंट लेवल आहेत, वॉशरूम, त्याच्यानंतर प्रोजेक्टर आहेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ॲडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर, IT लॅब, पॉवर बॅकअप, लायब्ररी, AC, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा देऊ तेव्हा आपल्याला काही मार्क भेटतात त्याचे बेरीज करून. ते अशा पद्धतीने जर तुम्हाला 43 ते 50 पर्यंत जर मार्क मिळाले तर तुम्हाला 5 स्टार ग्रेडिंग भेटते. जर 35 ते 42 मार्क मिळाले तर तुम्हाला 4 स्टार भेटतं. 28 ते 34 मार्क मिळाले तर तुम्हाला 3 स्टार भेटतं आणि 20 ते 27 मार्क मिळाले तर तुम्हाला 2 स्टार आणि 19 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 1 स्टार. आता 1 स्टार आणि 2 स्टार यांना बॅचेस भेटत नाहीत. 3 स्टारला क्वचितच मिळाले तर मिळू शकतात. फक्त आणि फक्त 4 स्टार आणि 5 स्टारलाच बॅचेस दिल्या जातात. त्यामध्ये 5 स्टारला फर्स्ट रेफरन्स असतो. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढ्या फॅसिलिटीज तुम्ही तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये द्या, जेणेकरून तुम्हाला 5 स्टार किंवा 4 स्टार ग्रेडिंग येईल व तुमचं ट्रेनिंग सेंटर हे योग्य पद्धतीने ॲफिलिएशन होईल. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा भाग आपण घेऊ की प्रत्येक तुमचं जे स्पेस आहे, जी जागा आहे ती कशा पद्धतीने पाहिजे आणि कशी तुम्हाला डेकोरेट करायची आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे, क्लासरूम कशी पाहिजे, लॅब कशी पाहिजे, दिलेल्या फॅसिलिटी कशा पाहिजेत, या त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे काय नाही, आता आपण ह्या पुढच्या भागामध्ये पुढच्या स्लाइडमध्ये बघू. तर ही पुढची स्लाइड आपण बघतोय ती आहे क्लासरूमची स्लाइड. क्लासरूम कसं पाहिजे. आता तुमच्याकडे कितीही जॉब रोल असू द्या, कोणतेही जॉब रोल असू द्या, प्रत्येक जॉब रोलला क्लासरूम ही कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर क्लासरूम कंपल्सरी आहे. तर क्लासरूम जी असते ती मिनिमम 200 स्क्वेअर फूटची क्लासरूम असते, जी की 20 विद्यार्थ्यांसाठी असते. 25 विद्यार्थ्यांसाठी 250 स्क्वेअर फूटची क्लासरूम, 30 विद्यार्थ्यांसाठी 300 स्क्वेअर फूटची क्लासरूम.
ठीक आहे. आता 200 स्क्वेअर फूटची क्लासरूम ही पर्टिक्युलर काही कोर्ससाठीच आहे. जसे की रिटेल मार्केटिंग, रिटेल सेल्स असोसिएट वगैरे आहेत किंवा इतर कोणते अजून कोर्स आहेत, त्याला फक्त 200 स्क्वेअर फूटची लॅब चालू शकते. अदरवाईज सगळ्यात जॉब रोलला तुम्हाला मिनिमम 300 स्क्वेअर फूटची क्लासरूम दाखवणं गरजेचं आहे. कारण 300 स्क्वेअर फूट म्हणजे एका विद्यार्थ्याला 10 स्क्वेअर फूट जागा, असं 30 विद्यार्थ्यांसाठी 300 स्क्वेअर फूटची जागा ही कंपल्सरी आहे. कोणताही जॉब रोल तुम्ही घ्या, त्याला क्लासरूम कंपल्सरी आहे म्हणजे कंपल्सरी आहे. आता ही क्लासरूम बनवत असताना क्लासरूम मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कंपल्सरी आहेत आणि महत्वाच्या आहेत, तर हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं तर आपण बघूया प्रोजेक्टर. जसं आपण ग्रेडिंगचा चार्ट पाहिला, त्या ग्रेडिंग मध्ये आपल्याला प्रत्येक क्लासरूम मध्ये तुम्हाला प्रोजेक्टर कंपल्सरी आहे. आता हे आपण एका क्लासरूमचं दिलेलं आहे, पण तुमच्याकडे समजा जास्त जॉब रोल असतील, 5-6 किंवा 3 जॉब रोल असतील, तर प्रत्येक क्लासरूम मध्ये तुम्हाला ह्या दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये प्रोजेक्टर हा तुम्हाला कंपल्सरी भाग आहे. असेल तर तुमचे मार्क वाढतील. एअर कंडिशन असेल तर तुमचे 2 मार्क वाढतात. सीसीटीव्ही कंपल्सरी आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, आता आपल्या क्लासरूम मध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे मॅन्डेटरी आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर द्यायचे तर कोणते द्यायचे आहेत, तर फक्त 3 नंबर पाहिजेत आपल्याला. एक फायर ब्रिगेड, सेकंड ॲम्ब्युलन्स आणि तिसरं हॉस्पिटल. ते पोलीस किंवा इतर कुणाचे आपल्याला नियर बाय म्हणजे अ, इतर कुठलेही नको, किंवा कोऑर्डिनेटरचा नंबर किंवा काही काही गरज नाही. त्यांनी काय सांगितलंय, फक्त फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स आणि हॉस्पिटल हे 3 नंबरचं एक साधा असं हँडबिल जरी तुम्ही चिटकावलं हे दिल्याप्रमाणे, तरी इनफ. तुम्हाला जास्त काय असं मोठं डिझाईनचं स्टिकर देणं काय गरजेचं नाही. ओके, त्याच्यानंतर व्हाईट बोर्ड, मार्कर आणि डस्टर हे तर कंपल्सरी आहे. तुम्ही क्लासमध्ये शिकवत असताना व्हाईट बोर्ड, मार्कर किंवा डस्टर तुम्ही तिथं ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 30 खुर्च्या मॅन्डेटरी आहेत मुलांना बसण्यासाठी. डस्टबिन तुम्हाला मॅन्डेटरी आहे तिथे. ओके, त्याच्यानंतर फ्लॉवर पॉट, ग्रीनरी, थोडं क्लासमध्ये आपल्या एक डेकोरेशन साठी तुम्हाला ग्रीनरी दाखवण्यासाठी फ्लॉवर पॉट दाखवा. एक तुमचा काप भरताना एक ऑप्शन पण येतं की ग्रीनरी आहे का, तर त्याला क्लिक करा. ती ग्रीनरी आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येईल. त्याच्यानंतर पीएमक्यूआय ब्रँडिंग इफ पॉसिबल. जर तुम्हाला पीएमक्यूआय ची ब्रँडिंग म्हणजे त्याचे काय बॅनर्स आहेत, त्याचे बोर्ड्स आहेत, तुम्ही ते लावू शकता. ॲडेक्वेट लाईट, तुम्हाला जर लाईट तिथे क्लासरूम मध्ये आपल्या लाईट पुरेपूर पाहिजे, चांगली पाहिजे. टाईल्स लागतात फ्लोअरला. जर टाईल्स नसतील तर कार्पेट, किंवा सिमेंटेड असेल तर त्याच्यावरती कार्पेट टाका. छानपैकी गलीचा वगैरे असेल तर तो टाका. व्यवस्थित पायाला धूळ माती लागली नाही पाहिजे, अशा पद्धतीने फ्लोअर पाहिजे आपला. इलेक्ट्रिकल वायर आर नॉट ओपन. आता तुम्ही क्लासरूम, लॅब किंवा पूर्ण ट्रेनिंग सेंटरमध्ये कुठेही आपली वायरिंग ही ओपन नसली पाहिजे. ती एकतर तुम्हाला त्या पट्टीमध्ये किंवा व्यवस्थित वायरिंग पाहिजे, जी की उघडी नाही दिसली पाहिजे. ओके, असं जर उघड वायरिंग असेल कुठे, ओपन वायरिंग असेल, तर ते तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. एक्झॉस्ट फॅन पॉसिबल असेल तर द्या, अदरवाईज काही गरज नाही. फॉल सिलिंग और स्लॅब ऑन टॉप. आता खूप ठिकाणी असं होतं की जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पत्रे असतात. जर तुमचे पत्रे जर दिसत असतील तर तुम्ही तिथे फॉल सिलिंग करून घ्या, जेणेकरून तुमचे ते टीन किंवा पत्रे दिसणार नाहीत. जर टीन दिसत असेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट करतात, त्याला कुठलंच एक्सक्यूज नाही. त्याच्यामुळं क्लासरूम असेल तर त्याच्यामध्ये तुमचं जे सिलिंग असेल ते सिलिंग तुमचं एक तर स्लॅबचं पाहिजे. स्लॅब नसेल तर तुम्ही त्याला फॉल सिलिंगचं करून घ्या, किंवा ते व्यवस्थित बॅनर किंवा कशाने तर व्यवस्थित झाकून घ्या, जेणेकरून पत्रे नाही दिसले पाहिजेत आणि ते सेफ्टी असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर वॉल क्लॉक, घडी असेल तर खूपच चांगलं आहे. इंटरनेट फॅसिलिटी विथ 1 Mbps स्पीड. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑल क्लासरूम मस्ट हॅव सेपरेट एंट्री. आता कुठलाही क्लासरूम जर असेल तर त्याला तुम्हाला सेपरेट एंट्री द्यावी लागेल. जसं तुम्ही बघता शाळा कॉलेजमध्ये क्लासरूम मध्ये जाण्यासाठी सेपरेट एंट्री असते. तर सेपरेट एंट्री असणे ह्याला क्लासरूमला महत्त्वाचं आहे. जर तुमची सेपरेट एंट्री नसेल, कॉमन एंट्रन्स असेल, तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होईल. आता हे काही सॅम्पल फोटो मी तुम्हाला दाखवत आहे याच्यामध्ये. हे बघा तुम्ही, याच्यामध्ये वरच्या बाजूला स्लॅब आहे,
हे बेंचेस ठेवलेले आहेत, प्रोजेक्टर आहे, वायरिंग आहे, हे CCTV आहे, हे डस्टबिन आहे, प्रोजेक्टर, हे नोटीस बोर्डवरतीला म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, हे प्रोजेक्शन वगैरे दिलेलं आहे. काही काही जणांकडे टीव्ही असेल तर टीव्ही लावा, पण इथे दिलेलं आहे प्रोजेक्टर, तर प्रोजेक्टर तुम्हाला कंपल्सरी आहेच, भले टीव्ही जरी असला तरी. कारण फोटो काढताना ते तुमचं इक्विपमेंटनुसार तुमचं प्रोजेक्टरच मागणार, ते टीव्हीचा फोटो नाही काढणार ते. ओके, तर प्रोजेक्टर तुम्ही कंपल्सरी ठेवा. अशा पद्धतीने एक सेपरेट एंट्रन्स पाहिजे, कॉमन एंट्रन्स नको याच्यामध्ये. व्यवस्थित खिडकी, व्हेंटिलेशन पाहिजे, पडदे पाहिजेत. अशा पद्धतीने सुटसुटीत तुम्ही सगळ्या गोष्टी करा. हे फ्लोअर बघा, हे अशा पद्धतीने जरी फ्लोअर असेल तरी चालेल, पण व्यवस्थित स्वच्छ असावं. ठीक आहे. प्रत्येक तुमचे क्लासरूम ह्या दिसते तशा त्या पद्धतीने तुम्हाला दाखवावे लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट एक क्लासरूमचा व्ह्यू आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने सुटसुटीत सगळं 30 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था इथं ब्रँडिंग केलेली आहे. इथे व्हाईट बोर्ड, मार्कर पेन, इथे डस्टबिन, हे पार्टिशन बघा अप टू बीम आहे, म्हणजे पूर्ण पॅक केलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? क्लासरूम मधला आवाज हा बाहेर जाऊ नये म्हणून आपली क्लासरूम चारी बाजूनी पॅक पाहिजे. आवाज बाहेरचा आतमध्ये नाही आला पाहिजे, आतमधला बाहेर नाही गेला पाहिजे. शिक्षकाला उभा राहण्यासाठी इथं डेस्क दिलेला आहे बघा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डेस्क वगैरे किंवा टेबल वगैरे इथे ठेवू शकता. हे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रोजेक्टर हे इथे पूर्ण पॅक केलेलं आहे सगळ्या चारी बाजूने. ओपन स्पेस तुम्हाला कुठेही दिसणार नाही. ठीक आहे. हे अशा पद्धतीचं सुटसुटीत तुम्हाला क्लासरूम बनवायचा आहे. आता ही बाजूची जी इमेज तुम्हाला दिसत आहे, ही इमेज जी आहे ती मोबाईल ॲप मधली इमेज आहे. ज्यावेळेस तुम्ही क्लासरूम ओपन करता, क्लासरूमचं टॅब ओपन करता मोबाईल ॲपमध्ये, तेव्हा इथे तुम्हाला जॉब रोलचं नाव दिसतंय. ते जॉब रोलचं नाव दिसेल, त्या जॉब रोलची क्लासरूम तुम्हाला इथे त्याचे फोटो काढावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली अशा 2 वेगवेगळ्या अँगलनी फोटो घ्यायचे, जे मी दाखवलेले आहेत. इथे तसेच फोटो काढलेत आणि एक 30 ते 90 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवून तिथे अपलोड करा तुमच्या मोबाईल ॲपमध्ये आणि सुटसुटीतपणा, स्वच्छता वगैरे तुमच्या क्लासरूममध्ये ठेवा. ठीक आहे. पुढची स्लाइड घेऊत आपण. लॅब झोन. जसं क्लासरूम असतं तसं सेम आपलं लॅब झोन. आता लॅब झोन मध्ये काय असतं की लॅब झोन मध्ये तुमची लॅब जी आहे ती सेक्टर वाईज, सेक्टरला जशी रिक्वायरमेंट दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक सेक्टर वाईज तुमची लॅब असते. जसं डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरला 300 स्क्वेअर फूटची लॅब लागते. तसेच IPSL मध्ये मिनिमम 330 स्क्वेअर फूटची लॅब लागते. ब्युटी पार्लरसाठी 400 स्क्वेअर फूटची लॅब कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर हेल्थ केअरसाठी कमीत कमी 600 स्क्वेअर फूटची लॅब कंपल्सरी आहे. तर लॅब ही तुमच्या नॉर्म्सनुसार, जॉब रोलच्या नॉर्म्सनुसार तुमची लॅब तिथे तुम्हाला दाखवावी लागेल. तर लॅबमध्ये तुम्हाला मिनिमम 200 स्क्वेअर फूटची लॅब असते, जी की तुमची रिटेल सेल्स असोसिएट, ज्याला 200 स्क्वेअर फूटची लॅब चालते. पण 200 स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला फक्त 20 कॅन्डिडेटची कॅपॅसिटी भेटते. ठीक आहे. आता लॅबमध्ये तुम्हाला काय पाहिजे, आता इथे चुकून क्लासरूम आलाय, पण एव्हरी लॅब आर मस्ट हॅव फॉलोइंग थिंग्स. तुमच्या प्रत्येक लॅबमध्ये काय पाहिजे, तर ऑल इक्विपमेंट ॲज पर DA रिपोर्ट इन गिवन क्वांटिटी. बघा, तुमचं लॅबमध्ये तुम्हाला क्वांटिटीनुसार, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला इक्विपमेंट पाहिजे. आता हे तुम्हाला एक काही DA रिपोर्ट दाखवतो. बघा, ही DA रिपोर्ट आहे. या DA रिपोर्टमध्ये तुम्हाला इक्विपमेंटची यादी दिलेली असते. त्या यादीनुसारच तुम्हाला इक्विपमेंट ठेवायचे आहेत. कुठली वस्तू कमी नाही ना कुठली वस्तू जास्त नाही. आता हे बघा, इक्विपमेंट डिटेल्स. आता इथे ब्युटी थेरपिस्टचा जॉब रोल आहे. इथे इक्विपमेंटचं नाव दिलेलं आहे. रिक्वायर क्वांटिटी इथे आहे आणि क्वांटिटी इथे दिलेलं आहे. एक म्हणजे तुमच्याकडे असलेली गोष्ट आणि त्याचा टाईप, युनिट टाईप. ओके, तुम्हाला हे ह्या पद्धतीने तुमचं इक्विपमेंट लागतात. थेरपी बेड्स 4, तर तुम्हाला 4 बेड द्यावे लागतील युनिटमध्ये. ठीक आहे. आता इथे बघा, पेडिक्युअर मास्क 500. आता हे 500 नॉज पेडिक्युअर मास्क 500 नाही लागणार, तर ते किती क्वांटिटीमध्ये पाहिजे, 500 ग्राम मध्ये पाहिजे. कॉटन रोल 5 क्वांटिटीमध्ये लागेल, ते 5 नॉज लागतील. बघा,
नेल कटर 5. हे अशा पद्धतीने तुमची जी वस्तू आहे, जितक्या वस्तू त्यांनी दिलेल्या आहेत, आता काजल पेन्सिल याने केलंय म्हणजे गरज नाही, तर इथे एक, ठीक आहे, एक आपण दिली, दाखवली, गरज नसताना सुद्धा एक दाखवली. क्रिम्पिंग मशीन 2 पाहिजे असतात, आपण इथे 2 दाखवल्या. जर समजा क्रिम्पिंग मशीन 2 दिल्यात आणि तुम्ही इथे फक्त एकच क्रिम्पिंग मशीन दाखवली, तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होणार. ओके, तुम्ही इतक्या वस्तू जमा केल्या पण एका वस्तूमुळे तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. आणि हे त्या त्या क्वांटिटी मध्ये पाहिजे. बघा इथे ग्लोव्ज 100, 100 म्हणजे डिस्पोजेबल, 1 बॉक्स इज इक्वल टू 100 पेअर. असे किती पाहिजे तुम्हाला? 100 पाहिजेत, 100 पेअर पाहिजेत. ओके, हेअर बँड 50 पीसचे हेअर बँड पाहिजे. म्हणजे जी क्वांटिटी दिलेली आहे, हे बघा इथे डेटॉल सॅव्हलॉन 1000, आता 1000 काय मिलीलिटर. हेड कॅप 50 पीस लागतील. ठीक आहे, हे अशा पद्धतीने ग्राम मध्ये पाहिजे, 500 ग्राम फेस पॅक, 500 ग्राम. हे अशा पद्धतीने त्या त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही त्या वस्तू तिथे अरेंज करा. त्याच्यानंतर बघा इथे डोमेस्टिक डेटा एंट्रीचा जॉब रोल आहे. 30 कम्प्युटर लागतील. तुम्ही 30 पैकी जर 29 कम्प्युटर ठेवले आणि बाकीचा 15 कम्प्युटर ठेवले आणि बाकीचे 15 एक्सटेंडर ठेवले तर नाही चालणार. 30 म्हणजे 30च कम्प्युटर तिथे पाहिजे. एक सुद्धा गोष्ट तुमची कमी असेल, आता इथे 3 मार्कर आहेत, तुम्ही इथे दाखवताना 2च मार्कर दाखवले आणि सांगितले की क्लासरूम मध्ये माझ्या 1 मार्कर ठेवलेला आहे, तर तसं नाही चालणार. क्लासरूमची क्वांटिटी वेगळी आणि लॅबची क्वांटिटी वेगळी. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघण्यासारखी आहे, बघा प्रोजेक्टर. ओके, एक क्वांटिटी प्रोजेक्टर तुम्हाला लॅब मध्ये दाखवायचं आहे. ओके, आता आपलं काय गणित आहे की क्लासरूम मध्ये तुम्हाला कंपल्सरी प्रोजेक्टर दाखवायचा आहे, पण तसंच तुमच्या लॅबच्या इक्विपमेंट मध्ये जर तुम्हाला प्रोजेक्टर दाखवलेला असेल तर तुम्हाला तिथे प्रोजेक्टर दाखवणं गरजेचं आहे, क्लासरूम मध्ये पण आणि लॅब मध्ये पण. जर लॅब मध्ये तुम्ही प्रोजेक्टर नाही दाखवला तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होणार. ओके, तर लक्ष द्या, इक्विपमेंट आपल्याला त्या त्या नॉर्म्स मध्ये त्या त्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी आहेत. त्याच्यानंतर एअर कंडिशन एसी कंपल्सरी नाही, पण इक्विपमेंट मध्ये जर एसी असेल तर तुम्हाला एसी दाखवावं लागेल. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा विथ रेकॉर्डिंग फॅसिलिटी हे कंपल्सरी आहे लॅबमध्ये. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर ते सुद्धा कंपल्सरी आहेत. 30 चेअर, डस्टबिन सुद्धा कंपल्सरी आहे. फ्लॉवर पॉट तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. PMKY ब्रँडिंग तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. लाईट व्यवस्थित पाहिजे, उजेड चांगला दिसला पाहिजे. टाईल्स पाहिजेत, कार्पेट किंवा काही तुम्ही ठेवू शकता खालच्या बाजूला सांगितल्याप्रमाणे. इलेक्ट्रिकल वायर ओपन नाही पाहिजे, सिक्युअर इलेक्ट्रिकल वायर पाहिजेत, ओपन वायरिंग चालत नाही. एक्झॉस्ट फॅन असेल तर ठीक आहे. क्लासरूम मध्ये जसं फॉल सिलिंग पाहिजे तसंच याच्यामध्ये सुद्धा फॉल सिलिंग पाहिजे किंवा स्लॅब पाहिजे. ओके, जर हे नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होईल, हे लक्षात घ्या. वॉल क्लॉक असेल तर ठीक आहे. इंटरनेट फॅसिलिटी असेल तर चांगली गोष्ट आहे आणि असणार असते. त्याच्यानंतर सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट की आपलं जे लॅब आहे त्या लॅबला सेपरेट एंट्री पाहिजे. ओके, क्लासरूमला जसं सेपरेट एंट्री पाहिजे सेम तसंच लॅबला सुद्धा सेपरेट एंट्री पाहिजे. जर सेपरेट एंट्री नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होतं. कॉमन एंट्रन्स नाही पाहिजे. प्लस जसं क्लासरूम तुमची चारी बाजूनी पॅक, म्हणजे कुठूनही आवाज बाहेर गेला नाही पाहिजे किंवा बाहेरचा आवाज आतमध्ये नाही आला पाहिजे, एंट्री वेगळी पाहिजे. सेम तसंच तुमच्या लॅबसाठी कुठूनही आवाज नाही आला पाहिजे बाहेरून किंवा आतमधून आवाज बाहेर नाही गेला पाहिजे, एंट्री तुमची सेपरेट पाहिजे. ठीक आहे, आता हे काही सॅम्पल फोटो तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे हे जे आहे ते ब्युटी पार्लरचे लॅब आहे, ज्याची साईज 400 स्क्वेअर फूट असते. हे कम्प्युटरची लॅब, वरती काचा लावलेल्या आहेत, काच लावलेले आहेत, व्यवस्थित बसायची व्यवस्था आहे, सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर आहे. हे टेलरिंगचं अपॅरियलचं लॅब आहे. हे रिटेल मार्केटिंगचे आहे, रिटेल सेल्स असोसिएटची लॅब आहे. इथे बघा प्लायवूडचं पार्टिशन केलेलं आहे पूर्ण अप टू बीम, व्यवस्थित सगळं. हे पोस्टर वगैरे सगळे इक्विपमेंट जिथे तिथे ठेवून दिलेले आहेत व्यवस्थित पद्धतीने. हे कन्स्ट्रक्शनचं इक्विपमेंट आहेत. लॅब बघा किती व्यवस्थित सुटसुटीत ठेवलेली आहे. हे हेल्थ केअरचं आहे. तर अशा पद्धतीने तुमची लॅब पाहिजे. आता ही जी पहिली लॅब तुम्ही बघत आहात टेलरिंग आपलं ब्युटी पार्लरची, तर इथे वरती तुम्हाला ओपन एरिया दिसत असेल. जर असा ओपन एरिया जर तुम्ही केलेला असेल तर तुमचं ते इन्स्पेक्शन रिजेक्ट करू शकतात. का? तर तुमचा आवाज इथून बाहेर जाऊ शकतो
किंवा डिस्टर्बन्स आतमध्ये येऊ शकतो. तर हे अशा पद्धतीचं ओपन स्पेस तुम्ही ठेवू नका. इथे काच वगैरे किंवा काचा लावा, जेणेकरून आवाज आतमधला बाहेर नाही गेला पाहिजे. ठीक आहे. तसंच इथं बाजूची जी इमेज आहे ती इमेज आहे आपली मोबाईल ॲपची. इथे तुमचा जॉब रोल येतो. तो जॉब रोल बघून त्या जॉब रोलचे तुम्ही इथे फोटो काढा. ओके. आता डिजिटल लिटरसी लॅब जेव्हा तुमची येते तेव्हा लॅब दिसतं, पण इथे जॉब रोल तुमचा नॉट असाइन म्हणून येतो. तर ते समजायचं की ते तुमची डिजिटल लिटरसी लॅब आहे. ओके. ठीक आहे. पुढच्या स्लाइडवरती जाऊत आपण. आता हायब्रिड म्हणजे काय? खूप जणांना प्रश्न पडतो की हायब्रिड काय आहे. सुरुवातीला मलाही अडचण होत होती की बाबा हायब्रिड हायब्रिड काय असतं. पण हायब्रिड म्हणजे काय, तर क्लासरूम आणि लॅब हे दोन्ही एकाच ठिकाणी असते. आता खूप ठिकाणी असं होतं की त्यांच्याजवळ क्लासरूम आणि लॅब वेगवेगळे नसतात. ते एकाच ठिकाणी त्यांचं क्लास पण घेतात आणि त्याच ठिकाणी ते लॅब लॅब पण असते, प्रॅक्टिकल सुद्धा घेतात. आता हायब्रिडचा एक काही नियम आहेत. हायब्रिड हे प्रत्येक जॉब रोलला अलाउड आहे असं नाही. काही मोजक्याच जॉब रोलसाठी हायब्रिड अलाउड आहे. हायब्रिड कसं मेजरमेंट केलं जातं? जर तुमची क्लासरूम 300 स्क्वेअर फूट असेल, जर तुमची क्लासरूम 300 स्क्वेअर फूट असेल, तर सॉरी तुमची लॅब जर 300 स्क्वेअर फूटची दिली असेल, लॅबोरेटरी एरिया 300 स्क्वेअर फूट असेल, तर तुम्हाला हायब्रिडमध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होईल 360 स्क्वेअर फूट. म्हणजे 120% तुमचं वाढतं त्याच्यामध्ये. म्हणजे तुमची 300 स्क्वेअर फूटची क्लासरूम असेल, सॉरी लॅब असेल, तर तुम्हाला 360 स्क्वेअर फूटचं एक पूर्ण ब्लॉक घ्यावा लागतो हायब्रिडसाठी. मग हायब्रिडमध्ये तुम्हाला काय काय ठेवायचे आहेत, तर ऑल क्लासरूमचे इक्विपमेंट आणि ऑल लॅबचे इक्विपमेंट. म्हणजे क्लासरूममध्ये काय काय लागतं, तर तुमचं बोर्ड, मार्कर, त्याच्यानंतर तुमचं प्रोजेक्टर, AC, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मेन्शन कराव्या लागतात. ठीक आहे. आणि इक्विपमेंट जे तुमचे DA रिपोर्टमध्ये जे इक्विपमेंट दिलेत ते इक्विपमेंट तुम्हाला इथे द्यावे लागतात. जसे तुम्हाला 2 सॅम्पल दिलेले आहेत, ते कम्प्युटरचे आहेत. डिजिटल सॉरी कम्प्युटरची हायब्रिड आपण बनवलेली आहे. एकाच ठिकाणी तिथे प्रोजेक्टर वगैरे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, इक्विपमेंट सगळे ठेवलेले आहेत. हे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला. तर हे हायब्रिडमध्ये तुम्ही करू शकता. नेक्स्ट, डिजिटल लिटरसी लॅब. डिजिटल लिटरसी लॅब जी आहे ती मिनिमम 200 स्क्वेअर फूटची लागते. जसं पहिलं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की डिजिटल लिटरसी लॅब तुम्ही ग्रेडिंग वाढवण्यासाठी करू शकता. तुमच्या कुठलाही जॉब रोल असू द्या, 200 स्क्वेअर फूटची एक सेपरेट रूम तुम्हाला सॉफ्ट स्किलसाठी बनवायची आहे, ज्याच्यामध्ये मिनिमम 10 कम्प्युटर पाहिजेत. 1 Mbps इंटरनेट स्पीड याच्यामध्ये कंपल्सरी आहे. प्रोजेक्टर आहे. AC कंपल्सरी केलेला आहे त्याच्यामध्ये. CCTV कंपल्सरी आहे. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट कंपल्सरी आहेत. 10 चेअर कंपल्सरी आहेत. डस्टबिन कंपल्सरी आहे. फ्लॉवर पॉट ब्रँडिंग हे जर नसेल तरी चालतं, पण ठेवलं तर खूप चांगलं दिसेल. लाईट प्रॉपर पाहिजे. टाईल्स पाहिजेत खाली किंवा कार्पेट असेल तरी चालेल. वायरिंग कुठेही ओपन दिसली नाही पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. एक्झॉस्ट फॅन नसला तरी चालेल. फॉल सिलिंग किंवा स्लॅब असणं गरजेचं आहे. वॉल क्लॉक असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि सेपरेट एंट्री असणं गरजेचं आहे. बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेपरेट एंट्री पाहिजे म्हणजे पाहिजे. जर नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होणार. ओके. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल ॲपमध्ये जाता तेव्हा मोबाईल ॲपमध्ये डिजिटल लिटरसी लॅब नॉट असाइन असं दाखवतं. ओके. हे बघा, हे डिजिटल लिटरसी लॅबचं एक तुम्हाला इथे फॉर्मॅट म्हणजे एक सॅम्पल दाखवलेलं आहे. तर हे तुम्हाला मार्किंग वाढवण्यासाठी, ग्रेडिंग वाढवण्यासाठी खूप छान आहे. 10 कम्प्युटर घेऊन किंवा 10 लॅपटॉप ठेवून तुम्ही डिजिटल लिटरसी लॅब म्हणून दाखवू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये AC कंपल्सरी आहे. आपण जाऊत आता नेक्स्ट स्टेप. ह्याच्यामध्ये आहे नेक्स्ट आपलं रिसेप्शन कंपल्सरी आहे, ज्याला साईज नॉट मॅन्डेटरी. म्हणजे साईज मॅन्डेटरी नाही, तुम्ही कितीही साईज मध्ये बनवा, तुमचा स्टाफ आणि स्टुडंट प्रॉपरली बसतील इतकी जरी साईज असेल तरी चालतं. म्हणजे 12 स्क्वेअर फूट मध्ये जर असेल, 3x4 ची जरी कॅबिन असेल तरी चालेल. आता रिसेप्शन मध्ये CCTV कंपल्सरी आहे. AC नसला तरी चालेल. डस्टबिन कंपल्सरी आहे. फ्लॉवर पॉट ठेवलं तर चांगली गोष्ट आहे, थोडं डेकोरेशन वाटेल. PMKY ब्रँडिंग केली तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे केलं तर खूपच चांगलं आहे.
लाईट प्रॉपर पाहिजे, टाईल्स किंवा फ्लोरिंग चांगली पाहिजे, इलेक्ट्रिकल वायर कुठेही तुमच्या पूर्ण ट्रेनिंग सेंटरमध्ये कुठेही इलेक्ट्रिकल वायर ओपन नाही पाहिजे. ओके, असेल तर ते तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होईल. एक्झॉस्ट फॅन असेल तर ठीक आहे, वॉल क्लॉक असेल तर ठीक आहे, इंटरनेट फॅसिलिटी 1 MBPS पर्यंत असेल तर ठीक आहे, नसेल तर काही अडचण नाही. म्हणजे रिसेप्शनमध्ये. ओके, तसेच प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट बघा इथे दाखवल्याप्रमाणे फोटोमध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जी स्पेस आहे ते मॅन्डेटरी नाही की इतकं स्पेस पाहिजे, तुमचे 2 व्यक्ती बसले पाहिजेत, इतका जरी स्पेस असला तरी खूप झालं. या फोटोप्रमाणे तुम्ही करू शकता. आता ही मोबाईल ॲपची इमेज आहे, याच्यामध्ये 2 फोटो घ्यायचे आहेत तुम्हाला. 2 वेगवेगळ्या अँगलने फोटो घ्या आणि 30 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवा रिसेप्शनमध्ये. ओके, आपण जाऊ नेक्स्ट स्लाइडमध्ये. प्लेसमेंट अँड एंटरप्रेनरशिप सेल. आता ही मॅन्डेटरी आहे. ओके, प्लेसमेंट सेल ही तुम्हाला पर्सनल कॅबिन पाहिजे. पर्सनल कॅबिन म्हणजे तुम्ही प्लेसमेंट घेण्यासाठी एक कोऑर्डिनेटर तुम्हाला ठेवायचं तिथे, त्याची एक सेपरेट कॅबिन असेल. त्या कॅबिनमध्ये तुम्हाला एंट्रन्स वेगळा पाहिजे, सेपरेट एंट्री पाहिजे. ती अशी ओपन स्पेसमध्ये नाही जमणार, याच्यासाठी तुम्हाला एक कॅबिनच लागेल. जर कॅबिन नसेल तर तुमचे ह्याचे मार्क कट होतील, किंवा हाफ पार्टिशन असेल, टॉपपर्यंत ते टच नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं इतक्याशा गोष्टीमुळे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही प्लेसमेंट सेल बनवाल तर प्लेसमेंट सेल बनवत असताना प्रॉपरली तुम्ही कॅबिन बनवा. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये साईज नॉट मॅन्डेटरी आहे बरं का. त्याच्यानंतर पर्सनल कॅबिन पाहिजे, CCTV कंपल्सरी आहे याच्यामध्ये, एअर कंडिशन नसलं तरी चालेल, डस्टबिन कंपल्सरी आहे, फ्लॉवर पॉट ग्रीनरी ठेवायची असेल तर ठेवा, PMKY ब्रँडिंग असेल तर चांगली गोष्ट आहे, लाईट टाईल्स हे तर गोष्टी आहेत, आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहे. इलेक्ट्रिकल वायर ओपन नसाव्यात, एक्झॉस्ट फॅन नसला तरी चालेल, वॉल क्लॉक असेल तर खूपच चांगली गोष्ट, इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर असणारच आहे वायफाय असल्यामुळे, आणि प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट तुमच्या स्टाफला आणि स्टुडंटसाठी. तसंच हे मोबाईल ॲपमध्ये दिल्याप्रमाणे तुम्ही मोबाईल ॲपमध्ये तुमचं हे अशा पद्धतीने 2 वेगवेगळ्या अँगलने फोटो काढा, 30 सेकंद ते 90 सेकंदाचा व्हिडिओ काढा आणि तिथे अपलोड करा, किंवा 10 सेकंदाचा जरी व्हिडिओ काढला तरी चालतो. नेक्स्ट, आता मेल वॉशरूम आणि फिमेल वॉशरूम हे दोन्ही मी एकदमच घेतो. ठीक आहे, हे मेल वॉशरूम आणि फिमेल वॉशरूम याची साईज नॉट मॅन्डेटरी, म्हणजे पर्टिक्युलर एवढ्या साईजमध्येच पाहिजे, इतकंच पाहिजे असं काही नाही. फक्त काही नियम याच्यामध्ये असे आहेत की तुमचं जे वॉशरूम आहे ते वॉशरूम स्वच्छ असलं पाहिजे. मग ते कमोडचं असू द्या किंवा असं सीट बसण्याचं असू द्या नॉर्मल, तर ते तुमचं स्वच्छ असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक्झॉस्ट फॅन असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी, वायरिंग वगैरे ओपन नसावी, फक्त हे क्लीन आणि हायजीन पाहिजे. आणि टॉयलेटच्या बाहेर भिंतीवरती तुमचं इन्स्पेक्शन कार्ड, म्हणजे अशा पद्धतीचं इन्स्पेक्शन कार्ड, डेली इन्स्पेक्शन कार्ड तुम्हाला चिटकावावं लागेल. ओके, जेव्हा तुम्ही मोबाईल ॲपमध्ये फोटो काढता मेल वॉशरूम आणि फिमेल वॉशरूमचे, तर ते फोटो काढत असताना अशा पद्धतीने काढा की दोन्ही फोटो हे मधले इनर व्ह्यू दिसला पाहिजे. खूप वेळेस असं होतं की तुम्ही दरवाजाचे फोटो काढता, मग ते दरवाजाचे फोटो काढले तर ते रिजेक्ट होतं कापमध्ये. पण याच्यामध्ये फोटो काढत असताना तुम्ही व्यवस्थित फोटो स्वच्छ टॉयलेट करून ऍसिडने वगैरे साफ करून स्वच्छ करून हे अशा पद्धतीने फोटो काढा. ओके, म्हणजे इन्स्पेक्शनच्या टायमाला स्वच्छ ठेवा. जर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 हँडल लावले, ह्याच्यातच तुम्ही 2 हँडल लावा मेल आणि फिमेल वॉशरूम मध्ये, ते तुमचं डिफरंटली एबल वॉशरूम म्हणून तुमचं ऍक्सेप्टेबल आहे. ओके, जसं ते लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलं होतं, मेल आणि फिमेल वॉशरूम हे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲपमधून फोटो काढा. त्याच्यानंतर हे बघा, डिफरंटली एबल वॉशरूम, ह्याला 2 मार्क आहेत, म्हणजे तुमच्याच वॉशरूम मध्ये तुम्हाला काय करायचंय, हे अशा पद्धतीने हँडल लावायचे. ओके, बघा इथे पण हँडल दिलेले आहेत, हे अशा पद्धतीने हँडल लावा जेणेकरून तुम्हाला 2 मार्क मिळतील. ओके, हे डिफरंटली एबल वॉशरूम आहे. खूप जण हे मार्क कट होतात त्यांना माहितीच पडत नाही की नेमकं डिफरंटली एबल वॉशरूम म्हणजे काय, की सेपरेट वॉशरूम बनवावं लागेल की काय. तर तसं काहीच नाही, तुमचं जे नॉर्मल वॉशरूम आहे त्याच वॉशरूमला हे अशा पद्धतीचे हँडल बसवा. ओके, हे हँडल बसवले की तुमचं डिफरंटली एबल वॉशरूम तयार होते आणि तुम्हाला 2 मार्क भेटतात. आता पुढचं कॉन्सिलिंग एरिया, हे तुम्हाला कॉन्सिलिंग एरिया मॅन्डेटरी आहे, त्याची साईज मॅन्डेटरी नाही,
म्हणजे तुम्ही कितीही साईज मध्ये बनवू शकता, पण एक आहे की ही तुमची पर्सनल कॅबिन पाहिजे. म्हणजे त्याला सेपरेट एंट्री, चारी बाजूनी पॅक, आणि व्यवस्थित त्याचा आवाज, आतमधला आवाज बाहेर नाही आला पाहिजे किंवा बाहेरचा आवाज आतमध्ये नाही आला पाहिजे, अशा पद्धतीची ती कॅबिन पाहिजे. आणि बाकीच्या गोष्टी, सीसीटीव्ही इथं मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, जसं आपण पहिल्या ग्रेडिंगच्या ह्याच्यात पाहिलं होतं. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी एअर कंडिशनर असेल नसेल चालेल, डस्टबिन कंपल्सरी आहे, फ्लॉवर पॉट, पीएम क्यू ब्रँडिंग, लाईट, टाईल्स, इलेक्ट्रिकल वायर नॉट ओपन, एक्झॉस्ट फॅन असेल तर ठीक आहे, वॉल क्लॉक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने तुमच्या काउन्सिलिंग एरियामध्ये ठेवायच्या आहेत. तसंच काउन्सिलिंग एरियाचे फोटो काढताना अशा पद्धतीने फोटो काढा काफ सबमिशनच्या टायमाला. ठीक आहे, मी नेक्स्ट स्लाइड वरती जातो. लायब्ररी. आता लायब्ररी लायब्ररी ही तुम्हाला प्रायव्हेट कॅबिन लागते, म्हणजे पर्सनल कॅबिन लागते. ओके. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की साईज त्याची मॅन्डेटरी नाही, पण तुम्हाला एक कॅबिन बनवायचे आहे. जसं मी पहिलं बोललेलो आहे की एका जॉब, कोणत्याही तुम्ही जो जॉब रोल घेतलाय त्या जॉब रोलचे 5 पुस्तकं त्या कॅबिन मध्ये असावेत. एखादा विद्यार्थी त्या कॅबिन मध्ये बसून अभ्यास करत असेल तर त्याला डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे, म्हणून ते चारी बाजूनी पॅक पाहिजे, सेपरेट एंट्री पाहिजे. ओके. सीसीटीव्हीची गरज नाही असेल तर ठीक आहे, डस्टबिन पाहिजे तिथे, बाकीच्या ते गोष्टी जशा आहेत तशा सेम, प्रॉपरली सिटिंग अरेंजमेंट, क्लॉक वगैरे असेल ठीक आहे. मोबाईल ॲपमधून फोटो काढत असताना व्यवस्थित फोटो काढा, 2 अँगलने वेगवेगळे, जिथे तुमचे पुस्तक आणि सिटिंग अरेंजमेंट दिसली पाहिजे. ओके. मी नेक्स्ट स्लाइड वरती येतो. ऑफिस स्टाफ रूम. ऑफिस स्टाफ रूम हे मॅन्डेटरी नाही, म्हणजे कंपल्सरी नाही, याला कुठल्याही प्रकारची मार्किंग दिलेली नाही, पण तुम्हाला स्पेस वाढवण्यासाठी, तुमच्या जागेचा स्पेस वाढवायचा असेल तर तुम्हाला स्टाफ रूम दाखवा, जेणेकरून तुमच्या शिक्षकांना बसण्यासाठी वगैरे ती जागा होईल, प्लस तुमचा स्पेसही त्याच्यामध्ये वाढेल, कॅल्क्युलेशन होईल स्पेस तुमचा. साईज नॉट मॅन्डेटरी आहे याला, सीसीटीव्ही नाही लावलं तरी चालेल, बाकीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. याला कॉमन इंटरेस्ट असला तरी चालेल, ओपन एरियामध्ये सुद्धा तुम्ही दाखवू शकता, पण ट्रेनिंग सेंटरच्या आतमध्ये, आपल्या ओन बिल्डिंगच्या आतमध्ये. ठीक आहे. मी पुढची स्लाइड घेतो. पॅन्ट्री. पॅन्ट्री जी आहे ती, खूप जणांना वाटतं की पॅन्ट्री म्हणजे एखादी सेपरेट रूम दाखवा, असेल तर खूप चांगली आहे, पण नसेल तर आपल्याला 2 मार्क घ्यायचे असतील तर ही पॅन्ट्री कुठेही कुठल्याही कोपऱ्यामध्ये दाखवा. ह्याला असं नाही की कॅबिनच पाहिजे किंवा कुठेतरी एका व्यवस्थित अशा ठिकाणी पाहिजे असं नाही. खूप ठिकाणी बघा शिडी असते, पायऱ्या, चढण्याच्या पायऱ्या असतात, त्याच्या खाली जागा असते, तर तिथे एक छोटासा टेबल ठेवून तिथे चहापत्ती किंवा चहाचं साहित्य ठेवून, इंडक्शन शेगडी ठेवून किंवा गॅस ठेवून तुम्ही तिथे पॅन्ट्री तयार करू शकता, ज्याला 2 मार्क तुम्हाला इझी वेमध्ये भेटतील. त्याची साईज किती पाहिजे ही मॅन्डेटरी नाही, बाकीच्या गोष्टी, सीसीटीव्ही त्याला कंपल्सरी नाही, डस्टबिन कंपल्सरी आहे, प्लस बाकीच्या गोष्टी, प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट, तुमच्या स्टाफला बसण्याची जागा वगैरे जर असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही एखादी रूम वगैरे पण दाखवू शकता याच्यामध्ये. ते अशा पद्धतीने पॅन्ट्रीची पूर्ण व्यवस्था करून घ्या दिल्याप्रमाणे. ठीक आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल याच्यामुळे मी फास्टमध्ये घेतोय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाकीच्या गोष्टी घेतल्या नाही पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही घ्या. मी नेक्स्ट स्लाइडमध्ये जातोय. पार्किंग. पार्किंग ही कंपल्सरी आहे, कशासाठी तर मार्क वाढवण्यासाठी. पण पार्किंग कोणती ऍक्सेप्ट केली जाते, जी पार्किंग तुमच्या सेंटरच्या आतमध्ये आहे, म्हणजे बिल्डिंगच्या आतमध्ये आहे. आउटसाइडची पार्किंग अलाउड होत नाही, म्हणजे सेंटरच्या बाहेरची रोडवरची पार्किंग अलाउड होत नाही. ठीक आहे. तर पार्किंग ही तुम्हाला मधली पाहिजे सेंटरच्या आतमध्ये, मग भले ती एक सायकल पुरती का असेना, म्हणजे एक सायकल जरी उभी राहिली तर पार्किंग म्हणून ती अलाउड आहे आणि त्याला तुम्हाला 2 मार्क भेटू शकतात. साईज त्याची मॅन्डेटरी नाही, सीसीटीव्ही ऑप्शनल आहे, डस्टबिन ऑप्शनल आहे, फ्लॉवर पॉट तिथे बाजूला फ्लॉवर पॉट किंवा झाडाच्या कुंड्या वगैरे ठेवू शकता. मोबाईल ॲपमध्ये पण अशा पद्धतीने 2 तुम्ही फोटो काढा जिथे पार्किंग वगैरे आहे, व्हिडिओ वगैरे दाखवा तिथे, म्हणजे व्हिडिओ 30 सेकंदाचा किंवा 9 सेकंदाचा व्हिडिओ काढला तरी चालेल. आता याच्यानंतर पुढचं येतं ते फॅसिलिटी. फॅसिलिटी काय काय पाहिजे इथे दिलेले आहेत फॅसिलिटी. रॅम्प ॲट एंट्रन्स. बघा इथे रॅम्प कसा केलेला आहे, पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि एक रॅम्प, म्हणजे हँडिकॅप व्यक्तीची व्हीलचेअर वरती नेण्यासाठी एक रॅम्प बनवलेला आहे. खूप ठिकाणी काय करतात की लोखंडाचा एक रेडीमेड रॅम्प बनवतात, त्याच्यावरती प्लायवूड लावतात आणि तिथे ठेवून ते हँडिकॅप व्यक्तींना वरती घेऊन जाऊ शकतात.
हे एक इझी वे आहे, म्हणजे फक्त मार्क वाढवण्यासाठी. रॅम्प असेल तर तुम्हाला 2 मार्क भेटतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ही फॅसिलिटी तुम्ही करा. हे बघा, हे तिथे रॅम्पचे काही सॅम्पल दिलेले आहेत. हे दिसत आहेत तुम्हाला, हे इथे हँडल वगैरे दिलेले आहेत. हे रॅम्प तुम्हाला बनवावं लागेल आणि हे मार्किंगसाठी खूप चांगलं आहे. सेंटर तुमचा ग्राउंड फ्लोअरला जरी असेल तरी ग्राउंड फ्लोअरला असलं तर तुमच्या एंट्रन्सला अशा पद्धतीचा रॅम्प बनवा तुम्ही, ज्याचा फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता. त्याचे तुम्हाला 2 मार्क मिळतील. आता फर्स्ट एड किट, हे फर्स्ट एड किट त्याच्यामध्ये सगळे जे काही तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवाव्या लागतात आणि ते कुठं खाली नाही ठेवायचं, तर ते प्रॉपरली तुम्हाला वॉलला माउंट करायचं आहे. हे अशा पद्धतीने स्टिकर वगैरे लावून वॉल माउंटिंग वरती तो बॉक्स ठेवायचा आहे. फायर इक्विपमेंट तो सुद्धा वॉलला अटॅच करायचा आहे. सेफ ड्रिंकिंग वॉटर, हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पॅकेज ड्रिंकिंग एक पाण्याचा जार वगैरे ठेवू शकता, तो स्वच्छ पाहिजे. ठीक आहे. डेली इन्स्पेक्शन कार्ड ऑन ऑल वॉशरूम, वॉशरूम वरती तुम्हाला इन्स्पेक्शन कार्ड चिटकवायचं आहे आणि खाली लिहिलेलं आहे डिफरंटली स्पेशल अवेल वॉशरूम. हे मोबाईलचे फोटो काढत असताना हे बघा, हे 2 हँडल लावून तुम्ही फोटो काढू शकता तुमच्या वॉशरूमचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला मग ग्रेडिंग घेण्यासाठी मार्कसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर मी नेक्स्ट जातो. आता हे सगळे जे काही फॅसिलिटी आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की इन्स्पेक्शनच्या टायमाला काय काय केलं पाहिजे. ओके, आता डॉक्युमेंट तुम्हाला काय काय ठेवायचे आहेत इन्स्पेक्शनसाठी आल्यानंतर. तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफसाठी यापैकी कुठलाही एक डॉक्युमेंट दाखवा. बँक स्टेटमेंट जर टी सीच्या नावाने असेल तर, इलेक्ट्रिसिटी बिल टी सीच्या नावाने असेल तर, GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टी सीच्या नावाने असेल तर, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट टी सीच्या नावाने असेल तर, रेंट ॲग्रीमेंट प्लस इलेक्ट्रिसिटी बिल. मोस्टली कॉमन सगळेजण हेच घेतात, रेंट ॲग्रीमेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिल. आता हे रेंट ॲग्रीमेंट आणि इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये काय करायचं असतं, तर रेंट ॲग्रीमेंट जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलवरती ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं आणि आपल्या SPOC पर्सन ह्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट झालं पाहिजे, बॉन्ड बनवला पाहिजे. आणि ॲग्रीमेंट बनवत असताना त्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही किती स्क्वेअर फूटची जागा घेतलेली आहे, त्याच्यामध्ये किती रूम घेतलेले आहेत, म्हणजे तुम्ही क्लासरूम लॅब जे तुमचे आहेत प्रत्येक रिसेप्शन काउन्सिलिंग पॅन्ट्री ह्या सगळ्या रूम त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत की 6 रूम घेतल्यात, 7 रूम घेतलेले आहेत विथ पार्किंग. पार्किंगचा उल्लेख पण त्याच्यामध्ये आलेला पाहिजे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजेत. आणि इलेक्ट्रिसिटी बिल, आता खूप वेळेस काय होतं की एखादा SPOC पर्सन आहे त्याच्याच मालकीची ती जागा आहे, पण मालक कोण, त्याची वाईफ असेल किंवा त्यांचे मिस्टर असतील, पण त्यांना वाटतं की हे आमच्याच मालकीची आहे, पण तसं नाही. SPOC पर्सन जो आहे त्याच व्यक्तीच्या नावाने इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर ॲग्रीमेंट बनवायची गरज नाही. पण जर इलेक्ट्रिसिटी बिल जर दुसऱ्याच्या नावाने असेल तर तुम्हाला ॲग्रीमेंट बनवणं कंपल्सरी आहे. ओके, हे रेंट ॲग्रीमेंटचा जर फॉर्मॅट पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे, तुम्ही माझ्याकडे त्याची मागणी करू शकता. त्याच्यानंतर SPOC पर्सन, SPOC पर्सनचं फक्त आधार कार्ड तुम्हाला तिथे दाखवावं लागेल. ठीक आहे. नेक्स्ट, डॉक्युमेंट फॉर इंटरनेट कनेक्शन. आता इंटरनेट कनेक्शन आहे हे दाखवण्यासाठी डॉक्युमेंट काय लागेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं की तुमचं MTNL BSNLचं बिल किंवा प्रायव्हेट नेट असेल तर त्याचं बिल, आणि कम्प्युटरवरती तुम्हाला स्पीड टेस्ट याच्या मार्फत तुम्हाला स्पीड टेस्ट घेऊन ती स्पीड टेस्टचा आणि बिलाचा हे दोघांचे फोटो असे इथे अपलोड करायचं असतं. हे ते इन्स्पेक्शन ऑफिसर अपलोड करतात. याच्यामध्ये मोबाईल हॉटस्पॉट चालत नाही, तुम्हाला प्रॉपरली कनेक्शन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, बायोमेट्रिक डिव्हाइस. आता बायोमेट्रिक डिव्हाइसमध्ये हे अशा पद्धतीचे टॅब असतात, ते टॅबच चालतात. ही जी शेवटची मंत्राची जी डिव्हाइस दिसते ही डिव्हाइस तुम्हाला नाही चालणार. ओके, खूप जण काय करतात की हे डिव्हाइस दाखवतात, तर हे डिव्हाइस आधार इनेबल बायोमेट्रिक डिव्हाइस नाही आहे, हे डिव्हाइस आपल्या स्किल इंडिया पोर्टलला नाही चालत. तर हे 2 पैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिव्हाइस तुम्ही घेऊ शकता. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता ट्रेनरचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात, डिटेल्स काय काय लागतात इन्स्पेक्शनच्या वेळेस. तर ट्रेनर हा आपला फिजिकली तिथं प्रेझेंट पाहिजे, तो तिथं हजर पाहिजे विथ ह्या डॉक्युमेंट सोबत. एक तर त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जॉब रोल वाईज त्याचं मिनिमम क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट, म्हणजे त्याचं 10वी 12वी जे काही त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते सर्टिफिकेट लागेल. त्याचं वर्क एक्सपिरियन्स लागेल त्या जॉब रोलनुसार, टीचिंग एक्सपिरियन्स लागेल जॉब रोलनुसार,
आणि त्याचा रिझ्यूम बायोडेटा. आता तो त्या बायोडेटामध्ये त्याचं एज्युकेशन आलं पाहिजे, हे आलेलं वर्क एक्सपिरियन्स आणि टीचिंग एक्सपिरियन्स आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट लेटर. आता हे अपॉइंटमेंट लेटर कोणतं, तर आपल्या संस्थेकडून आपल्या TC कडून त्याला एक अपॉइंटमेंट लेटर, त्याची एक कॉपी तिथे आली पाहिजे की आपण त्याला अपॉइंट करतोय. ओके. त्याच्यानंतर निसबर्ड सर्टिफिकेट, हे इन्स्पेक्शनच्या वेळेस नसलं तरी चालतं, असेल तर ते डायरेक्ट तिथे अपलोड करून घ्या, म्हणजे ज्यावेळेस तुमचं इन्स्पेक्शन होईल तेव्हा निसबर्ड ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होईल. SSC सर्टिफिकेट म्हणजे सेक्टर स्किल कौन्सिल सर्टिफिकेट, ना की 10वीचं सर्टिफिकेट. खूप जणांची गफलत होते की SSC सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट, तर तसं नाही. सेक्टर स्किल कौन्सिल TOT सर्टिफिकेट लागतं. जर TOT झाली असेल ठीक, नसेल तर तुम्ही इन्स्पेक्शन झाल्यानंतर सुद्धा TOT करून घेऊ शकता. आता मोबाईल ॲपमध्ये ज्यावेळेस आपण अपलोड करत असतो डॉक्युमेंट, त्यावेळेस इथे फोटो अपलोड करायचा आहे. सेकंड आधार कार्ड. SSC सर्टिफिकेटमध्ये जर TOT सर्टिफिकेट असेल त्याचं सेक्टर स्किल कौन्सिलचं तर अपलोड करा, नसेल तर एका पेजवरती NA लिहा आणि त्याचा फोटो काढा. त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर निसबर्ड सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर NA करा. मिनिमम क्वालिफिकेशन इथे अपलोड करा. शेवटच्या ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे वर्क एक्सपिरियन्स आणि टीचिंग एक्सपिरियन्स दोन्ही सर्टिफिकेट एकमेकांच्या बाजूला ठेवा आणि त्या दोघांचे एकत्र फोटो काढा आणि ट्रेनरमध्ये अपलोड करा. तर हे डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत ट्रेनरचे, किंवा सॉरी अपलोड नाही, तुम्हाला एक फाईल बनवून ठेवायची आहे प्रत्येक ट्रेनरचे. ठीक आहे. आपण नेक्स्ट जाऊ. डॉक्युमेंट रिक्वायर फॉर अदर स्टाफ. आता आपला अदर स्टाफ कोणता लागतो, तर हे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर हा कंपल्सरी आहे, रिसेप्शनिस्ट कंपल्सरी आहे, काउन्सिलर आपल्याला लागतोच, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, MIS कोऑर्डिनेटर, मोबिलायझर आणि वॉचमन. वॉचमन हा आपला क्लिनिंग स्टाफ म्हणून सुद्धा तिथे वापरता येतो, किंवा अदर स्टाफ असेल तर अदर स्टाफ. हे 8 व्यक्ती आपल्याला ट्रेनरच्या व्यतिरिक्त लागतात. ह्याच्यामध्ये ट्रेनर चालणार नाही, ट्रेनरच्या व्यतिरिक्त स्टाफ लागेल. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्यक्तींचे काय काय डॉक्युमेंट तिथे दाखवावे लागतील, तर त्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, एज्युकेशनल डॉक्युमेंट, वर्क एक्सपिरियन्स असेल तर ठीक, नसेल तर काय अडचण नाही, आणि रिझ्यूम. त्याच्यामध्ये एज्युकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स आलं पाहिजे, आणि आपण दिलेलं त्यांना अपॉइंटमेंट लेटर. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग घेऊ. आता हे ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी करा. हे इन्स्पेक्शनच्या पुरतं हे सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. आता ह्याच्या पुढचं मी एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे ग्रेडिंग मॅट्रिक्स, हे 50 मार्क आपल्याला घ्यायचे असतात. बघा हे आता मी एक माझं स्वतःचं सेंटर मी बनवतोय. हे बघा, हे स्मार्ट ट्रेनिंग सेंटर बनवतोय. हे माझा 1000 स्क्वेअर फूटची जागा आहे, 1000 स्क्वेअर फूटची. याच्यामध्ये मी एक डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर हा जॉब रोल घेतोय. आता ह्याच्यासाठी मला भले जागा माझी 1000 स्क्वेअर फूटची जरी असली तरी मला याच्यामध्ये 5 स्टार ट्रेनिंग भेटत आहे, म्हणजे 5 स्टार भेटतोय. तुमचं ट्रेनिंग सेंटर बनवत असताना तुम्हाला 1500 स्क्वेअर फूट किंवा 2000 स्क्वेअर फूट किंवा 5000 स्क्वेअर फूट असेल तरच 5 स्टार भेटतं असं नाही. हा मुद्दा समजावून देण्यासाठी मी तुम्हाला हा मॅप दाखवत आहे. आता हे माझं स्वतःचं ट्रेनिंग सेंटर आहे, जे मी 1500 स्क्वेअर फूटमध्ये दाखवतोय, ज्याची साईज 25 फूट बाय 40 फूटचा हा प्लॉट आहे. याच्यामध्ये हा 15 बाय 25चा मी एक हॉल बनवलेला आहे मोठा. चारी बाजूने पॅक आहे. इथून एंट्री केलं की इथे एक एंट्री आहे आणि ह्या बाजूने एक एंट्री आहे. ही मी हायब्रिड क्लासरूम हायब्रिड केलेलं आहे. येथे माझा जॉब रोल आहे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, ज्याची लॅबची साईज आहे 300 स्क्वेअर फूट, क्लासरूमची साईज असते 300 स्क्वेअर फूट. याला हायब्रिड अलाउड आहे, म्हणून याच्यासाठी 360 स्क्वेअर फूटचा एक सिंगल हॉल असेल तर मी तो जॉब रोल तिथे घेऊ शकतो. आता डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरला डिजिटल लिटरसी लॅब म्हणून सुद्धा वापरता येतं. म्हणजे माझा बेनिफिट काय झाला की डिजिटल लिटरसी लॅबचे सुद्धा मला तिथे मार्क भेटून जातात. ओके. तर ही माझी लॅब, येथे रिसेप्शन केलेलं आहे. हे स्टाफ रूम, साईज आहे 5x4, लायब्ररी 5x4, प्लेसमेंट सेल 5x4, काउन्सिलिंग एरिया 5x4, आणि पार्किंग
5/4 5/3 मध्ये केलेली आहे पार्किंग मी, म्हणजे 5 ते 15 फुटाची फक्त पार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर येथे एक मी कॅबिन केलेली आहे, येथे एक कॅबिन केलेली आहे, येथे एक हॉल बनवलेला आहे टीचर स्टाफ रूम वगैरे, किंवा इथे एक बेडरूम, इथे एक वॉशरूम, इथे फिमेल वॉशरूम, इथे मेल वॉशरूम आणि इथे पॅन्ट्री. या अशा पद्धतीचा पूर्ण एरिया मी केलेला आहे. हे 8x8चं एक आहे शॉप, हे 8x8ची एक कॅबिन आहे, हे हॉल 10x10चे एक हॉल आहे, हे 10x10चं एक हॉल आहे. याच्यामध्ये वॉशरूम, फिमेल वॉशरूम, मेल वॉशरूम आणि पॅन्ट्री केलेली आहे. आता याच्यामध्ये बघा मार्किंग कशी कशी मी घेतोय. बघा पहिली मार्किंग आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजे माझ्या सेंटरच्या जवळचं बस स्टँड आहे ते 3 किलोमीटरच्या आतमध्ये आहे, मग त्याचे मला 5 पैकी 5 मार्क भेटतात. ओके. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ रॅम्प, लिफ्ट अँड वॉशरूम ऑफ डिफरंटली एबल्ड पीपल, म्हणजे माझ्या इथं रॅम्प आहे का, तर हो, इथे एंट्रन्सलाच मी काय केलं, एक रॅम्प बनवलेला आहे गाडी आतमध्ये येण्यासाठी किंवा व्हीलचेअर आतमध्ये येण्यासाठी. आणि माझं सेंटर ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळं लिफ्ट नसली तरी चालते, म्हणजे माझा जो रॅम्प आणि वॉशरूम जर असेल तर मला 4 पैकी 4 गुण भेटतात. बघा इथे माझे वॉशरूम आहेत, डिफरंटली एबल वॉशरूम, ज्याच्यामध्ये मी 2 हँडल लावतो प्रत्येक वॉशरूम मध्ये, म्हणजे मला 4 पैकी 4 मार्क भेटत आहेत. ओके. आता फंक्शनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट एनी अदर बिल्डिंग 6, जर माझी बिल्डिंग ही फंक्शनल बिल्डिंग आहे, म्हणजे एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, तिथे दुसरं कुठलंच काम चालत नसेल, तर मला 6 पैकी 6 मार्क भेटतात. स्टँड अलॉन बिल्डिंग आहे माझी. ओके. आता याच्यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ सीसीटीव्ही कॅमेराज इन ऑल क्लासरूम, लॅबोरेटरीज, काउन्सिलिंग एरिया अँड रिसेप्शन, 4 मार्क भेटतात. आता माझी लॅब पण हीच आहे, क्लासरूम पण हीच आहे, डिजिटल लिटरसी लॅब पण हीच आहे, याच्यामध्ये एक सीसीटीव्ही लावला. ओके. रिसेप्शन मध्ये एक सीसीटीव्ही लावला. ओके. त्याच्यानंतर अजून कुठे आहे, काउन्सिलिंग एरियामध्ये एक लावला. त्याच्यानंतर अजून काय राहिले, आणि रिसेप्शन आणि काउन्सिलिंग दोघांमध्ये सीसीटीव्ही आहे, आणि हे क्लासरूम, मला 4 मार्क इझी वे मध्ये भेटतात. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ इंटरनेट 1 MBPS ची लाईन, तर 1 MBPS ची लाईन मला फक्त एक क्लासरूम मध्ये लागणार आहे, जी की माझी हायब्रिड लॅब पण आहे, डिजिटल लॅब पण आहे, सगळंच आहे. ठीक आहे. तर मला हे 4 पैकी 4 मार्क मिळतात. अवेलेबिलिटी ऑफ पॅन्ट्री अँड पार्किंग फॅसिलिटी, आता बघा मी पॅन्ट्री कुठे दाखवली, या कोपऱ्यामध्ये मी पॅन्ट्री दाखवलेली आहे आणि पूर्ण जागा त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. म्हणजे ही माझी पॅन्ट्री आली, ह्याचे 2 मार्क मला भेटतात. आणि पार्किंग, पार्किंग बघा मी माझ्या प्लॉटमध्ये पार्किंग घेतलेली आहे, जी की फक्त आणि फक्त 15 स्क्वेअर फूटची आहे. किती? 15 स्क्वेअर फूट, ज्याच्यामध्ये फक्त माझी एक बाईक उभा राहू शकते, दुसरं काही उभा नाही राहत. तर ह्या पार्किंगला सुद्धा तुम्हाला मार्क भेटतात. मग माझे इथे मार्क किती झाले, 4 मार्क भेटतात. आता अवेलेबिलिटी ऑफ IT कम्प्युटर लॅब, ज्याला 4 मार्क आहेत. बघा आता IT लॅब माझी ह्याच्यातच आहे, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर ही IT लॅब म्हणून ॲक्सेप्टेबल आहे, म्हणून मला इथे IT लॅबचे 4 पैकी 4 गुण भेटतात, ज्याच्यामध्ये मी AC पण लावेन, प्रोजेक्टर पण लावेन आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे मला 3 प्रोजेक्टर घ्यायची गरज नाही, म्हणजे क्लासरूम मध्ये प्रोजेक्टर, लॅबमध्ये प्रोजेक्टर आणि डिजिटल लिटरसी लॅबमध्ये पण प्रोजेक्टर, हा सगळा माझा खर्च इथे वाचतो. त्याच्यानंतर सेंटर एरिया, आता बघा इथे माझे मार्क कमी होतात, 7 मार्क. आता सेंटर एरिया म्हणजे माझी जर 1,500 स्क्वेअर फूट पेक्षा जर कमी जागा असेल, बघा 1,500 स्क्वेअर फूट पेक्षा जर कमी जागा असेल, तर मला किती मार्क भेटत आहेत, 1 मार्क भेटतोय. किती? 1. ठीक आहे, मला 1 मार्क तर 1 मार्क, कारण माझी जागा ही 1000 स्क्वेअर फूटची, तर त्याचे मला किती मार्क भेटतील, 1 मार्क भेटेल. बघा काही फरक पडत नाही, माझ्या बाकीच्या ठिकाणी मी माझी मार्किंग काढून घेतोय. अवेलेबिलिटी ऑफ पॉवर बॅकअप, UPS इन्व्हर्टर जेनसेट ॲज पर टोटल लोड रिक्वायरमेंट, याचे मला 3 पैकी 3 मार्क भेटतात, कारण मी इथे इन्व्हर्टर लावतोय. ओके. अवेलेबिलिटी ऑफ लायब्ररी 3 पैकी 3 मार्क, बघा इथे लायब्ररी आहे, कॅबिन बनवली सेपरेट एंट्री आहे, 3 पैकी 3 मार्क मिळाले. अवेलेबिलिटी ऑफ एनी टाइप ऑफ प्रोजेक्टर इन ऑल क्लासरूम, 4 पैकी 4 मार्क, बघा हे पूर्ण क्लासरूम माझी लॅब आहे, याच्यात एक प्रोजेक्टर ठेवला की मला 4 मार्क भेटत आहेत. अवेलेबिलिटी ऑफ एअर कंडिशन ऑल क्लासरूम, 2 मार्क, 2 पैकी 2 मार्क, म्हणजे माझ्या या हायब्रिडमध्ये एक AC लावला तर मला 2 पैकी 2 मार्क भेटतात, म्हणजेच 50 पैकी मला 44 मार्क भेटतात. 6 मार्क माझे कुठे जातात, सेंटर एरियामध्ये जातात. पण
जेथे मला 44 मार्क भेटतात, माझे ग्रेडिंग किती येते बघा, 5 स्टार मध्ये माझी ग्रेडिंग येते. ओके, भले जागा कमी जरी असेल, तुम्ही फक्त डोकं लावून किंवा तुमचं अभ्यास करून तुम्ही 5 स्टार ग्रेडिंग कमी जागेमध्ये घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये मी इथे ब्युटी पार्लर आणि क्लोथ स्टोअर दिलेला आहे. तर इथे मी माझं डेडिकेटेड प्लेस दाखवणार. हा पूर्ण माझा डेडिकेटेड प्लेस असेल कशासाठी, तर फक्त आणि फक्त स्किलसाठी, म्हणजे ओन बिल्डिंग. हे जे आहे ना, फंक्शनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट एनी अदर बिल्डिंग, म्हणजे 6 पैकी 6 मार्क भेटतील. जर इथे समजा तुमचे कुठे ॲडिशनल दुकानं असतील तर इथे तुमचे 2 मार्क कट होतील, म्हणजे 4 मार्क येतील. मग ग्रेडिंग तुमची किती होईल, 4 स्टार मध्ये जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ग्रेडिंग करू शकता. अभ्यास करा, याच्यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही माझ्याकडे पण देऊ शकता. हे मी तुम्हाला व्यवस्थित प्रॉपरली तुमचं मॅनेजमेंट करून देऊ शकतो. ओके, ते अशा पद्धतीने तुम्ही कमी जागेमध्ये सुद्धा 5 स्टार ग्रेडिंग घेऊ शकता. ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे की ट्रेनिंग सेंटर का रिजेक्ट होतं. आता ट्रेनिंग सेंटर रिजेक्ट होण्याचे कारण काय आहेत, तर तुमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सेपरेट एंट्री नसते. हे बघा, ही सेपरेट एंट्री नसते. म्हणजे क्लासरूमला जाण्यासाठी, लॅबला जाण्यासाठी हे अशा पर्टिक्युलर सेपरेट एंट्री नसते. ही अशी कॉमन एंट्रीच नाही पाहिजे. क्लासरूम लॅबसाठी सेपरेट एंट्री पाहिजे. ठीक आहे. ट्रेनिंग सेंटर तुमचं टीन किंवा बांबू म्हणजे पत्र्याचं नसावं, फॉल सिलिंग असावी त्याच्यावरती. टीन किंवा बांबू जर दिसला तर तुमचं इन्स्पेक्शन तिथेच रिजेक्ट होतं. कुठेही तुमच्या सेंटर एरियामध्ये कुठेही टीन किंवा पत्रे नाही दिसले पाहिजेत. जर पत्रे दिसत असतील तर त्याला अल्को पॅनेल किंवा बॅनरने झाकून घ्या. जर ट्रेनिंग सेंटरची फ्लोअर ही तुमची टाईल्स किंवा सिमेंटेड नसेल, कार्पेट टाकलेलं नसेल, माती असेल किंवा खोदलेला असेल किंवा व्यवस्थित प्रॉपरली फिनिशिंग मध्ये नसेल, तर तुमचं ट्रेनिंग सेंटर हे रिजेक्ट होऊ शकतं. पार्टिशन, तुम्ही जे क्लासरूमला, लॅबला किंवा अदर स्पेसला जे पार्टिशन बनवता, ते पार्टिशन अप टू बीम पाहिजे, म्हणजे छताला टच पाहिजे. जर ते ओपन असेल किंवा हाफ पार्टिशन असेल तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होतं. आता पुढचा एक अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची जी वॉल आहे, भिंत आहे, बाहेरून किंवा आतमधून, बाहेरून सुद्धा तुमच्या जर भिंतीच्या विटा दिसत असतील तर तुमचं इन्स्पेक्शन रिजेक्ट होऊ शकतं. लक्षात द्या. तिथे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी जर वॉल दिसत असेल, भिंती दिसत असतील, तर तिथे बॅनर लावा. तुमची भिंत दिसू देऊ नका. कलर केला नसेल तर व्हाईट कलर तर कमीत कमी पाहिजे. प्लास्टर केलाय पण कलर केला नसेल तरी रिजेक्ट होतं. कमीत कमी व्हाईट कलर करा त्याला. विटा कुठेही दिसल्या नाही पाहिजेत, त्याला प्लास्टर व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन महत्वाचे म्हणजे स्वच्छता. आणि आपल्या सेंटरचा एक बॅनर बाहेरच्या बाजूला लावून द्या. ते भले PMQY ची ब्रँडिंग नसली तरी आपलं प्रायव्हेट एखादं बॅनर तुम्ही तिथे सेंटरवरती लावणं गरजेचं आहे, तुमच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाने. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपलं हे आजचं खूप मोठं प्रेझेंटेशन झालेलं आहे. याच्यामध्ये अजून खूप सारे मुद्दे आहेत जे सांगू शकतो किंवा आपण बोलू शकतो, डिस्कस करू शकतो. तुम्हाला जर काही अजून याच्यामध्ये माहिती लागली पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या मोबाईलवरती व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला त्या त्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. नवीन नवीन अपडेट्स देत जाईन. त्याच्यासाठी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचं नाव, ट्रेनिंग सेंटरचं नाव आणि जिल्हा या 3 गोष्टी पाठवून द्या. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ॲड करेन आणि तुम्हाला माहिती देत जाईल. आपलं जुनं जे यूट्यूबचं चॅनल होतं ते काही कारणास्तव डिॲक्टिवेट झालेलं आहे, म्हणून मला पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवून टाकावे लागत आहेत. पण काही अडचण नाही. तुमच्या सेवेसाठी मी सतत प्रयत्नशील असेन. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर मी नक्की करेन. तुम्ही मला आपल्या चॅनेलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्सवरती लिहा की तुम्हाला याच्यामध्ये अजून काय माहिती पाहिजे असल्यास. काही याच्यामध्ये चूक झाली असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि ह्याच्या पुढे अजून इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा. धन्यवाद.